मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या आमदारांचा हॉटेल ताज लँडसेड मधील मुक्काम हा वाढणार असल्याचं कळतंय। आमदारांना आणखी 2 दिवस हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील ज्येष्ठ नेत्यांची पुढारी नुजरा या संदर्भातली माहिती 28 किंवा 29 नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अंतरिम निर्णय हा आज होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम हा आणखी 2 दिवसांनी वाढणार आहे। गुरु ताज लँडसेड मधील मुक्काम 2 दिवसांनी वाढणार आहे। याचं कारण म्हणजे आमदारांना 2 दिवस इथेच थांबा असे आदेश दिलेले आहेत। आपण बघितलं की मुख्यमंत्री कोण याच्यावरून आता शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये रस्सीखेच सुरुवात झालेली आहे। नेते आता उघडपणे बोलायला लागले। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते दावा करतायत की मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदेच असावे, कारण त्यांची योजना, त्यांची लाडकी बहीण योजना किंवा त्यांच्या लोकांमध्ये असलेला वावर, जनसंपर्क, त्यांनी घेतलेल्या राज्यभर सभा याच्यामुळे जास्त जागा आल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती पडावी अशी अपेक्षा आणि इच्छा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार व्यक्त करतायत। त्यामुळे शपथविधी नक्की कधी होणार याच्यावरचं प्रश्नचिन्ह कायम आहे। खरं तर आज उद्या शपथविधी होणार का याच्यावरती चर्चा जी आहे ती सुरू होती। मात्र ही प्रक्रिया पूर्ण 2 दिवसात होणं थोडंसं अडचणीचं वाटतं आणि त्याच्यामध्येच उद्या 26 नोव्हेंबर ही तारीख आहे। मुंबईवरती झालेल्या दहशतवादी हल्ला जो आहे तो 2008 साली 26 नोव्हेंबरला झाला होता। त्यामुळे उद्या शपथ घेणं हे थोडंसं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं भावना काही नेत्यांनी व्यक्त केली। त्यामुळे 28 किंवा 29 तारीख शपथविधीसाठी नक्की करण्यात येणार असल्याचं समजतं आणि त्याच्यावर नियोजन नंतर केलं जाईल। आज रात्री याबाबतचा अंतिम निर्णय होईल। मात्र शपथविधीबाबत अंतिम निर्णय होत नाही। नेता कोण असेल सभागृहाचा, म्हणजेच मुख्यमंत्री कोण असतील, तो चेहरा जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत आमदारांनी या हॉटेलमध्येच थांबावं असे आदेश जे आहेत ते पक्षाकडून त्यांना देण्यात आले। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे सचिव आहेत संजय मोरे, ते स्वतः या पूर्ण हॉटेलमध्ये वैयक्तिकरित्या तळ ठोकून आहेत। प्रत्येक आमदारांची व्यवस्था, त्यांची हजेरी ही त्या संजय मोरेंकडनं घेतली जाते। आमदार, मुंबईचे काही आमदार जे आहेत ते रात्री घरी गेले होते, मात्र त्यांना पुन्हा सकाळी हॉटेलमध्ये येण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जसजशी त्यांच्या बरोबर आहे, मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही आणि अशातच शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम सुद्धा हॉटेलमध्ये वाढलेला आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।